तिसरी पिढी चाललेली आमची आहे ना, तिसरी पिढी. सरकारने आमचं एकदम संसार रस्त्यावर आणलेला आहे आणि आम्ही कुठं जावं हे आम्हाला आता सुचत पण नाहीये. आणि त्यांनी आम्हाला इतकं म्हणजे अंधारामध्ये ठेवून इतकं सगळं हे केलं, राहण्याची सुद्धा आमची सोय केलेली नाही. आम्ही कुठं जायचं, आमच्या लेकरं बाळं घेऊन कुठं जाणार आम्ही? रस्त्यावर झोपण्याची वेळ आणली आम्हाला त्यांनी. बाकी याच्यावर राहिलं तर काय अडचण नाही, तुम्ही परत काय अतिक्रमण करणार नाही तर परत काय झालं, महाराजावर ऑर्डर राखली, महाराजा आखली लोकांनी खोलून घेतलं, पुढे दिसलं का तिथे सगळ्यांनी खोलून घेतो, केलं नाही. त्या 12 मीटरच्या आतली बाकीच्या तिथे ठेवलंय, पण तुम्ही आता जाऊन ना ते बंद होते आणि काही ना खोलायला बरोबर ना. सगळ्यांना महाराज सगळीकडे आवाज द्यायचा नाही का, तुम्ही आज सगळे पहिले ठेवा त्यांची आपलं काही गुमत नाही, कुणी काही करू. पण जर सुरुवात तिथून होती, लोकांचं म्हणणं असेल तर तुम्ही 3 नगरपालिकेची जागा शासनाची तुम्ही त्या कारवाई केल्या नाही, अजून काही काही कॉम्प्लेक्स येते काही गाळे त्याच्यावर कारवाई केली नाही. आणि तुम्ही ह्या महिलाच्या गरीबासारख्या तिथं तुम्ही डायरेक्ट डिसिजन मारला त्यांच्या पत्रावर. होतच मणिकडे चौकामध्ये त्यांना कॉलेजला सुद्धा मुदत दिली नाही. आता वरचे लोक विचारा त्यांना मुदत दिली, डायरेक्ट सोडलेलं आहे, नोटीस भेटलेली आधी त्यांना. अजून काही लोकांना मुदत दिल्या ना, ते ठीक आहे ना, दिल्या पाहिजे, आम्हाला त्याची दुमत नाही. पण मग ते एकाला एक नाही, दुसरं नाही ना, तुझ्या गरीबाचं त्यांनी हातावर भरून याचे पैसे काढून प्रपंचावर केलेले, तो तुझ्या भाव नाही झाला पाहिजे. तुम्ही द्या, आमचं कोणाचं नुकसान झालं पाहिजे याच्यात. काय बोल